त्यांच्या सानिध्यामध्ये गेलो, त्यांच्या त्या पदयात्रेमध्ये गेलो, तर तुम्हाला सुद्धा म्हणतात माऊली उलस घ्या, थोडे काय देऊ, केळी, संत्री, मोसंबी, शेक, दसमी, झपाटी, पुरी, पोळी मिळते का ना पोळी पदयात्रे? काय मिळत काय नाही. अरे ट्रकाच्या ट्रकावर उभा लागतात. मग माऊली म्हणतात त्यांच्या नावावर जे एवढं प्राप्त होतं एवढं जे मिळतं आणि आमच्या नावावर काय होतं? आमच्या जर एखाद्या म्हशीने आमच्या म्हशीचा तो बांधलेला खुंटा जर म्हैस उपडली आणि तो रवण्यासाठी जर घुसा पाहिजेत ना, मग घुसा जर आम्ही शामराव पाटलाच्या घराला मागायला गेलो, शामराव पाटील थोडं तुमचा घुसा द्या, आमची म्हैस खुंटा उपडली. शामराव पाटला विचारले, पण शामराव पाटलाच्या अगोदर शामराव पाटलाच्या पत्नीनं बायकोनच म्हणाली कालच तुकाराम पाटील घेऊन गेला. पण मागाय जाणाऱ्याला घुसा मधल्या घरात तो अंधारामध्ये कोंड्यात उभा आहे हे मागाय जाणाऱ्याला दिसू आलंय, पण आता कालच मागून नेले म्हणल्यावर याला काय बोलता येते का? बोलता येत नाही. याचा अर्थ आम्हाला एक म्हशीचा खुंटा रवायला घुसा मिळत नाही. त्यांचाही जन्म ऐवळाच्या उदरी, तुमचा आमचाही जन्म ऐवळाच्या उदरी, पण असं का? याचं एकच कारण आहे, त्याने देहाचा देव केला आणि आम्ही देहाचं मातेर केलो. शिवा म्हणून शिवदास माऊली म्हणतात की ज्या देहाचा देव करता येतो, देहाचा देव करता येतो असा देह मला प्राप्त झाला, असा देह मला मिळाला. मग हा मला प्राप्त झालेला देह मला कशाने प्राप्त झाला? माऊली म्हणतात मला जो हा देह महालाभाचा देह, देहाचा देव करता येतो हा देह जो मला प्राप्त झाला तो कशाने प्राप्त झाला? प्राप्त झाला प्रारब्धे. पुढच्या तुकड्यामध्ये सांगतात की माझ्या प्रारब्धाने तो मला हा महालाभाचा हा देह मला प्राप्त झाला. मग ज्या प्रारब्धाने हा देहाचा देव करताय तो हा देह मिळाला, पण तो प्रारब्ध कशावर अवलंबून आहे? माऊली सांगतात तो प्रारब्ध कर्मावर अवलंबून आहे. कारण कर्म हे बीज आहे आणि ज्यावेळेला आम्ही बियाचा शोध घेतो त्यावेळेला आम्ही फर्टिलायझर केलेलं बी असावं, चांगल्या कंपनीचं बी असावं, उत्पन्न जास्त देणारं बी असावं. आम्ही बी कोणतं शोधतोय? चांगलं बी शोधतो. कारण माऊली आम्हाला बोलून जातात फळे रसाळ गोमूत्र. कशामुळे? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमूत्र. म्हणजे शुद्ध बीज झालं तर पुढे ओ महाराज आम्हाला फळ मिळणारे किंवा झाड वाढणारे फळ मिळणारे, फळ अधिक कम लागणारे हे आम्हाला मिळते. म्हणून याच्यासाठी माऊली सांगतात बीज कर्म हे बीज आहे. ज्या बीजापासून उत्पन्न झालेलं जे रोपट आहे त्या रोपटाचं झालेलं जे झाड आहे ते झाड म्हणजे संचित आहे. माऊली सुंदर आम्हाला काय झाड हे बी आहे, कर्म आहे, कर्म हे बी आहे, संचित हे झाड आहे आणि त्या झाडाला
लागणारं जे फळ आहे, फळ म्हणजे प्रारब्ध आहे. म्हणून याच्यासाठी माऊली सांगतात आणि हे कर्म जे बीज आहे, कर्म बीज आहे, हे बीज जे असणार कर्मावर अवलंबून आहे. कर्म कशाला म्हणावं? थोडा जास्त आवाज नसला किंवा कारण सकाळी अंतरात उठल्यापासून संध्याकाळी अंतरात झोपेपर्यंत जे आम्ही करीत असलेली धडपड आहे, करीत असलेली वडावड आहे, करीत असलेले काम आहे, या कामाला क्रियामान कर्म म्हणावं. आणि हे क्रियामान कर्म दोन प्रकारचं कर्म आहे. एक कुकर्म आणि एक सुकर्म आहे. शुद्ध कर्म आणि अशुद्ध कर्म. मग माऊली म्हणतात आम्ही कर्म करीत असताना आपला आपण करावा, आपला आपण म्हणून माऊली म्हणतात हे कर्म आम्ही करत असताना स्वतःला विचारावं की मी जे करतोय ते योग्य आहे का, मी जे करतोय हे चांगलं आहे का, मी जे करतोय हे हिताचं आहे का, मी जे करतोय इतरांच्या उपयोगी पडणार आहे का, हा विचार मात्र करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण माऊली म्हणतात आम्ही करीत असताना जे कर्म करतोय त्या कर्मामध्ये आम्ही विचार जर नाही केलो तर माऊली म्हणतात की त्या अविचारापासून काय होतं, तर त्या अविचारापासून आमची जी असणारी वृत्ती आहे ती मात्र आमची बिघडत जाते. माऊलीने आम्हाला एखाद्याचा आपण विचारावर कर्म करत असतो, आपल्यापासून एखाद्याला त्रास देणं हे चांगले कर्म का वाईट कर्म? वाईट. आपल्यापासून एखाद्याला दुःख होतो, चांगली कर्म का वाईट कर्म? हा बोल त्याला वाईट कर्म. आमच्यामुळे एखादी माणूस संकटामध्ये सापडतो, एक आमची कर्म वाईट कर्म. आमचं 10 गुंठ्याचं ढेल आहे, 10 गुंठ्याला चारही बाजूने शेजारी आहे, पण 10 गुंठ्याचं 12 गुंठे ढेल झालं. कशानं झालं?
चारी बाजूचे हा 4-4 तासा मला थोडं वरताला करून 10 गुंठ्याचे 12 गुंठे झाले. मग मला सांगा 10 गुंठ्याचे 12 गुंठे झाले हे कळते की नाही? हे जे 2 गुंठे आहे हे माझं आहे का शेजाऱ्यांचं आहे? मग हे जे मी केलं ते चांगलं आहे का वेगळं आहे? हे केलेलं हे वाईट कर्म आहे. म्हणून हे प्रत्येक कर्मामध्ये महाराज नदीला जर पाणी येत असेल आणि नदीला जर मोटारी असतील एवढेलेलं पाणी जर वरलीच मोटर ओढून घेत असेल हा आणि माझ्या मोटरला पाणी येत नसेल तर त्याच्या चालू मोटरीचं जाऊन फ्यूज काढावं आणि बटन दाबावं त्याची मोटर जळावं ते धार माझ्या मोटरीपर्यंत यावं. आमची कर्म आमची विचार वाईट. म्हणून माऊली म्हणतात आम्ही जे कर्म करतोय त्या कर्माचा आम्हाला भोग भोगावा कर्माचा भोग आपल्यालाच भोगावा लागतो. आम्ही कर्म करावं दुसऱ्यांना भोगावं असं झालं नाही, होणार नाही. म्हणून माऊली म्हणतात आम्हाला संसारातून परमार्थ पाहायचा आहे. मग तो संसारामध्ये परमार्थ कसा आहे? भांडे विकणारा गल्ली गल्लीने घरोघर दारापर्यंत भांडे घेऊन येऊ लागले. आता प्रत्येक वस्तू घरापर्यंत येऊ लागली. हा मग भांडे मला दारापर्यंत आले. भांडेवाल्यांनी भांडे घेऊन एका सुनबाईने म्हणली बाबा वाटे आहेत का? हो आहेत. काय भाव? ते म्हणले 100 रुपयाला डझन. म्हणले काय हरकत नाही 2 डझन. सासूबाई म्हणते गंगू कशाला घेतीस ग वाट्या? अगं मागं घेतलेल्या त्याच वाट्या राहिलेल्या आणखी हे घेऊन घरामध्ये कशाला ओटीते राहिनच नाही करत कशाला घेते? नाही हो सासूबाई घेतले पाहिजे घरात जातात येतात घ्यावं लागतं. म्हणून 2 डझन वाट्या सुनबाईने घेतल्या. दुसरा सप्ताह आला. 1 वर्षाचा काळ गेला. 1 वर्षापर्यंत 2 डझन घेतलेल्या वाट्या त्या सुनबाईकडे 4 शिल्लक राहिल्या. किती दिवसाला? 2 वर्ष. 1 वर्षाचा 2 किती राहिल्या? 4 वाट्या शिल्लक. सासूबाई म्हणली अगं गंगू तुला किती बार सांगू राहणार का? घेऊ नको घेऊ नको. म्हणलं तर घेतली बघ बरं आता किती 4च वाट्या शिल्लक राहिल्या.
आता काय करावं बोलली सुनबाई. पण दुसरी एक सुनबाई होती. एक वाटी खरेदी केली नाही, एक वाटी कधी घेतली नाही, पण भरल्यावर मात्र 3 डझन लावून ठेवली. काय केली? भरल्यावर 3 डझन लावून ठेवली. कारण त्या कशा आल्या? अति युर्जन आहे का? माझं संपलं, तुमचं असं आहे का? आई माय आता थोडंच आताच होतं ते टाकून दिलं, नक्कर हाय. काय आणलीस काय न्यायला? काय नाही म्हणजे हाय की नाही की विचारायला आलो. मग असं तर द्या, तुमच्याच कशात तर द्या. मग तिनं तिचीच वाटी घेतली, तिचंच युर्जन तिनंच दिली. तिनं घेऊन आली, युर्जन घातली, युर्जू लावली. 4 दिवस निघून गेली, वाटी देणारी विसरून गेली. हिनं निर्मा लावून बल्ल्यावर ठेवली. रायतं मागून आणली बल्ल्यावर, भाजी मागून आणली बल्ल्यावर, दूध मागून आणली बल्ल्यावर. महाराज अशा वाट्या आणून 3 डझन वाट्या बदल्यावर लागल्या. आता मला सांगा, हे कळते की नाही वाट्या कुठून आल्या? कळते की नाही? मग कळत असताना हे जे मी केलोय, हे जे वाट्या मी आणलोय, हे जे वाट्या मी ठेवलोय, हे माझे कर्म चांगले का वगळे? मग देह त्या जीवन तो हो. मला सांगा, देवाची पूजा करायला मंदिरात जातोय, आम्ही जाता रोज पूजा करता. कवा कोणाचं पंचपाळी सुरू राहते, कोणाचा तांब्या सुरू राहते, कोणाचं काय ताटी सुरू राहते, कोणा दुसरी बार बघायला गेले तिथं राही ना. मग ती पूजा करायला आलेली नेली का घरी आहे तिने नेली? हा गेले का कोणाच्या पंचपोळ वाट्या देवाला जाऊ गेले का? गेले का गेले नाही? अरे देवाला पूजा करून 5-5 दिवशी सगळं तर घरला परत ये ना. मग आमचे कर्म म्हणून न घेता वाट्या ज्याच्या बल्ल्यावर लागलेले ते सकाळच्या त्याला गपची परत करा. शिवार आणि म्हणून माऊली म्हणतात, परमार्थामध्ये तर विघ्न येत असेल अनेक असाल, मग परमार्थामध्ये आम्ही विघ्न आणतोय. मग हे आमचे कर्म चांगले का वाईट कर्म? वाईट कर्म. हे वाईट कर्म काय घडतात? आम्हाला त्या वाईटापासून आमचं संचित वाईट बनणार आहे. कारण वाईट क्रियामान कर्माचं वाईट संचित बनतो, वाईट संचिताचं वाईट प्रयोग जमतं.